नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय अभय बापट यांची ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड ही कादंबरी आणि आज भाग 9. पण तत्पूर्वी तुम्ही जर अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं चुकून राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड भाग 9. पटवर्धनच्या ऑफिसमध्ये कनक ओजस बसलेला होता. पाणिनी, तुला त्या वाकलेल्या मेणबत्तीचा सुचलेला मुद्दा माझ्या लक्षात आलेला नाही. काय भानगड आहे बाबा ही? न्यायाधीशांच्या बरोबर ध्यानात आला तो म्हणून बरं झालं बरं का. अरे सोपी गोष्ट आहे समजायला कनक. साधारण 99% खून हे जमिनीवरच होतात, त्यामुळे पोलिसांना समुद्रावरच्या वातावरणाचा, तिथे घडणाऱ्या घडामोडींचा अंदाज नसतो. एखाद्या दर्यावर्दी माणसाला समुद्राविषयी काही प्रश्न विचारून बघ ना, तो पहिल्यांदा भरती आणि ओहोटी याच विषयावर येईल. नाही, पण त्या रक्ताच्या ठशाचा आणि मेणबत्तीचा काही संबंध आहे का? कोणी केले असतील ते ठसे? कायानी? सौम्याने विचारलं. ती म्हणतीच आहे ना की तिच्याच बुटाला लागलं रक्त म्हणून. ती बोलतीये ते खरं असेल तर खून होण्यापूर्वी ते रक्त लागलं असलं पाहिजे. अरे पण हे कसं शक्य आहे? तू त्या ठशांची स्थिती पाहिलीस? ओजसनं पटवर्धनच्या हातातनं फोटो घेतला. काही लक्षात न आल्याचे भाव त्याच्या तोंडावर होते. समज ती बोटीवर गेली तेव्हा बोट तिरकी झालेली असेल, तिचे बूट रक्ताच्या थारोळ्यात गेले असतील, तिच्या लक्षात आलं नसेल, तिने पायऱ्या चढायला सुरुवात केली असेल. काय घडलं असेल विचार कर कनक. तिरक्या झालेल्या बोटीवरचा जिना चढलायस कधी? नाही बुवा, मी कशाला चढतोय असला जिना? मग बघ ना चढवून. असं म्हणून पाणिनीने आपल्या लायब्ररीच्या खोलीतनं एक शिडी आणली आणि भिंतीला अशी टेकवली की शिडीचं खालचं एकच टोक जमिनीला टेकलेलं असेल आणि वरचं एकच टोक भिंतीला टेकवून टाकलं. अरे अशा शिडीवर कसं चढता येईल पाणिनी? पाणिनीने सौम्याला खूण करून चढायला सांगितलं. पाणिनीने आणि ओजसनी ती शिडी घट्ट धरून ठेवली. सौम्या शिडीवर चढत असताना ते दोघं नीट बघत होते. जमिनीला आणि भिंतीला शिडीचं एक एक टोकच टेकलेलं असल्यामुळे तोल सावरताना सौम्याला अवघड जात होतं. त्यामुळे ती शिडीच्या पायऱ्यांवर मध्यभागी पाऊल ठेवू शकत नव्हती, तर शिडीची जी बाजू उतरती होती त्याच्या कडेवर ती पाय ठेवत होती. बुटाला रक्त लागलेलं होतं आणि त्याचे डाग शिडीच्या मध्यावर पडलेले आहेत. याचा अर्थ बोट तिरकी होण्यापूर्वी ती शिडी चढली असा होतो, नाही का? हे तिच्या हकीकतीशी जुळतंय. 9 वाजेपर्यंत बोट डगमगायला सुरुवात झाली नव्हती. नाही, बाकी सगळं जुळतंय, पण या मुद्द्याशी एकच मुद्दा जुळत नाहीये की तेव्हा तो मेलेला नव्हता. मेला होता तेव्हा. बघ ना, विचार कर ना पाणिनी. रेयांश आणि पुंडमध्ये झटापट झाली. त्यांनी पुंडला ठोसा मारला. पुंडचं डोकं उंबरठ्यावर आपटलं आणि ओजस सांगत होता, पण त्याला मध्येच तोडत पाणिनी म्हणाला, किंवा त्याला ठोसा मारल्यावर रेयांश प्रजापती रोईंग बोटीतनं किनाऱ्याला आला. नंतर दुसरंच कोणीतरी रोईंग बोटीतून पुन्हा बोटीवर आलं, पुंडला मारलं आणि निघून गेलं. अरे हे तू सिद्ध करू शकलास तर उत्तम, नाही तर काय होईल? खुनी स्वतः बोलेल, नाही तर ती बोट किंवा त्यावरची मेणबत्ती आपल्या बाजूनं साक्ष देतील. तुम्हाला फक्त भरती ओहोटीच्या वेळापत्रकाचा अभ्यास करायला हवा. पाणिनी म्हणाला आणि विचारात घडून फेऱ्या मारायला लागला. अचानक थांबून तो म्हणाला, हा साहस बेलवलकर. भोळा भाबडा पोरगा प्रेमात पडलेला. पण लक्षात आलंय का तुझ्या? जेवढा दाखवतो ना तेवढा साधा नाही आहे तो. आठवतंय तुला, तो म्हणाला होता की पद्मनाभ पुंडच्या मृत्यूची बातमी त्याला दिव्याने आधीच दिली होती, म्हणजे इन्स्पेक्टर तारकरनं तिला देण्यापूर्वी. लक्षात आलंय का तुझ्या? त्याचं वर्णन जलचरांचा अभ्यास करण्यासाठी भाड्यानं होडी घेणाऱ्या आणि त्या खाजणाच्या दिशेनं जाणाऱ्या सारंग भूपाल नावाच्या माणसाशी किती जुळतंय?
गृहीत धरू आपण की रेयांश प्रजापतीनं पुंडला ठोसा मारून खाली पडलं. रागात तो बोट सोडून निघून गेला. काया तिथे आली. तिला पद्मनाभ पुंड उंबरठ्यावर डोकं असलेल्या अवस्थेत पडलेला दिसला. तिला वाटलं वडिलांनी त्याला मारलं असावं. तिच्या वडिलांनाही तसंच वाटत असावं, पण समजा त्यांनी खरंच नसेल मारलं त्याला तर? तसं गृहीत धरायचं असेल तर त्याला पुष्टी देणाऱ्या शक्यतांचा विचार करावा लागेल. भरती ओहोटी यात महत्त्वाची भूमिका बजावेल. पाणिनीनं एका कागदावर भरती ओहोटीच्या वेळा लिहायला सुरुवात केली. शुक्रवारी संध्याकाळी 5:41 भरती होती. शुक्रवारीच रात्री 12:07 ओहोटी होती. शनिवारी सकाळी 6:26 भरती होती. बोटीचा तळ जमिनीला टेकला होता, त्यामुळे शुक्रवारी रात्री 8 वाजता तिथून हालू शकत नव्हती. तिरकी व्हायला सुरुवात झाली शुक्रवारी रात्री 9 वाजता. 10:30 वाजता रात्री ती पूर्णपणे तिरकी झाली आणि शनिवारी पहाटे 2 वाजता पुन्हा हालायला सुरुवात. पहाटे 3ला पुन्हा स्थिर पण तरंगायला सुरुवात नाही, जमिनीला तळ टेकलेला. पहाटे 4 वाजता तरंगायला सुरुवात. शनिवारी सकाळी 9:15 वाजता पुन्हा जमिनीला तळ टेकलेला. शनिवारी 10:15 पुन्हा हालायला सुरुवात. 11:15 शनिवारी सकाळी पूर्ण तिरकी झाली बोट आणि ह्या वेळेला पोलीस आले. आपल्या टेबलवर एक मोठा कागद पाणिनीने ठेवला. मी इथे एक आकृती काढतो बोटीवरच्या प्रेताच्या हालचालींची. तो म्हणाला, स्थिती 1, जिथे उंबरठ्यावर डोकं आपटून प्रेत पडलं. स्थिती 2, जिथे प्रेत सापडलं. आता लक्षात घे कनक, जेव्हा बोट हालायला लागेल तेव्हा प्रेत स्थिती 1 वरून स्थिती 2 या ठिकाणी येईल, पण जेव्हा पुढची भरती येईल तेव्हा प्रेत पुन्हा स्थिती 1ला येणार नाही. कारण पुन्हा बोट हलेल तेव्हा उजवी बाजू म्हणजे स्टारबोर्डची बाजू खाली आणि डावी म्हणजे पोर्ट बाजू वरती असेल. हे बरोबर आहे बरं का, म्हणजे तर्कशुद्ध विचार केला तर हे बरोबर आहे. आता आपण वरचे म्हणजे ते भरती ओहोटीचं जे वेळापत्रक आणि साक्षी यांचा विचार करूया. पोस्टमार्टम करणारे डॉक्टर म्हणतात की डोक्याला म्हणजे कवटीला लागलेल्या मारा व्यतिरिक्त रक्त बाहेर पडेल अशी कुठलीही जखम शरीरावर नव्हती. स्थिती 1 जिथे प्रेत होतं तिथे उंबऱ्यावर डोक्याखाली बऱ्यापैकी रक्त होतं. स्थिती 2 जिथे प्रेत होतं तिथे सुद्धा थोडं रक्त सांडलेलं आहे. पण स्थिती 1 आणि स्थिती 2 या दोघांच्या मध्ये रक्त सांडलेलं नाही, अपवाद 1-2 थेंबांचा. बरोबर आहे, म्हणजे लाटांमुळे बोट हलायला लागल्यावर स्थिती 1 वरून स्थिती 2ला प्रेत घरंगळत जाईल. स्थिती 2 ही उताराची बाजू असल्यामुळे प्रेत तिथे स्थिरावेल. आता बोट हलायला कधी लागली तर शुक्रवारी रात्री 9 वाजता. 10:30 पर्यंत ती पूर्ण तिरकी झाली, त्याआधी नाही बरं का. आता असं बघ, मेणबत्ती 17 अंशाच्या कोनात वाकली आहे, त्यावरून ती असं दाखवतीये की जेव्हा ती जळत होती तेव्हा बोट अर्धी तिरकी झालेली होती. यावरून मी असा अनुमान काढू इच्छितो की रात्री 9 ते 10:30च्या साधारण मध्यावर म्हणजे 9:15 पूर्वी बोटसुद्धा 17 अंशाच्या कोनात तिरकी झालेली असणार. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मृत्यूनंतर अर्ध्या तासापेक्षा जास्त रक्तस्राव चालू राहायची शक्यता नाही. आपल्याला स्थिती 1 आणि स्थिती 2 या दोनही ठिकाणी रक्त दिसतंय. याचा अर्थ स्थिती 1 वरून स्थिती 2ला प्रेत अर्ध्या तासाच्या आत घरंगळत गेलं असलं पाहिजे. याचाच अर्थ खून शुक्रवारी रात्री 9:15च्या सुमाराला झाला असला पाहिजे, ज्यावेळी बोट हलायला सुरुवात झालेली होती. आणि मेणबत्तीच्या तिरक्या स्थितीवरून हे सिद्ध सुद्धा होतंय. मेणबत्तीची स्थिती बघता असं लक्षात येतं आहे की मेणबत्ती साधारण 20 मिनिटं जळालेली असावी. रात्री 9 ते 9:40च्या दरम्यान, बहुतेक 9:20 ते 9:40 हा कालावधी असावा. आता आपण सगळ्यात विचित्र अशा शक्यतेकडे वळूयात.
पुंड केबिनमध्ये अंधारात बसला असला पाहिजे, किंवा दुसरी शक्यता जी मला जास्त योग्य वाटते ती अशी आहे की ज्या ठिकाणी आपल्याला मेणबत्ती दिसली त्या ठिकाणी आधीच पूर्वीची मेणबत्ती अर्धवट जळलेली ठेवलेली असावी. त्याचं मेण आधीच खाली पसरलेलं असावं. त्यात जुन्या मेणबत्तीचं थोटूक राहिलेलं असावं, ते त्याने आधी पेटवलेलं असावं. ते पूर्णपणे जळून गेल्यावर ते थोटूक त्याने उपटून फेकून दिलं असावं आणि त्याच मेणात नवीन मेणबत्ती खोचून पेटवलेली असावी. म्हणूनच मेणबत्ती तिरकी दिसते, पण त्या खालचं मेणाचं थारोळं सगळीकडून सारखं मेण पडल्याचं दाखवते. वा 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 पाणिनी, अरे सगळं काही बरोबर बसतं की तर्कसंगतीत. हे असंच झालेलं असावं. खुनी बोटीवर येण्यापूर्वी 5-10 मिनिटं त्याने मेणबत्ती पेटवलेली असावी. पण रेयांश आणि पद्मनाभ पुंडमध्ये झटापट झाली ती संध्याकाळी 6 वाजता. कायाला ते समजल्यावर ती बोटीवर 7 नंतर गेली, पण 8च्या आधी ती गेली. त्यावेळी बोट हालायला लागलेली नव्हती आणि प्रेत स्थिती 1 मध्ये दाखवलेल्या जागी पडलं होतं असं तिने मला सांगितलं. पण ती वेळेच्या बाबतीत नक्कीच खोटं बोलतीये. ती तिथे रात्री 9 नंतर गेलेली असावी. एकतर तिने मेणबत्ती पेटवलेली असावी किंवा खुन्यानं. खुनी खून करून गेल्यानंतर मेणबत्ती पेटवली गेली असावी अशी शक्यता आहे. जुनी मेणबत्ती उपटून काढून टाकली गेली होती ही वस्तुस्थिती बघता पाणिनी तू म्हणतोयस ना, ती शक्यता खूप कमी वाटते. नाही, कमी वाटत असली तरी शक्यता आहेच ना. मग नक्कीच काया खोटं बोलतीये. पण एक मुद्दा असा आहे की जो कायाच्या हकीकतीला पुष्टी देतो. तो कुठला मुद्दा आता? रक्ताच्या ठशाचं ठिकाण. वर जायच्या जिन्यावर ते ठसे पायरीच्या मध्यावर होते. मगाशी आपण केलेल्या प्रयोगात बोट तिरकी असताना हे ठसे पायरीच्या कडेला उताराच्या बाजूनं असायला पाहिजेत. ते मध्यावर आहे. याचा अर्थ बोट सरळ रेषेत असताना ती जिना चढली, म्हणजे उशिरात उशिरा रात्री 8 वाजेपर्यंत. पण भरती ओहोटीचं वेळापत्रक आणि मेणबत्ती दाखवतेय की रात्री 9 पूर्वी खून झालेला नाहीच आहे. पण हे ठसे पायरीच्या मध्यावर मुद्दामच कोणीतरी उमटवले असतील तर? माझ्या मनात आलेली गोष्ट तू बोलून दाखवलीस. एखाद्या मुलीला भरती ओहोटी आणि बोटीच्या हलण्याचा अभ्यास असेल तर काय करेल ती? खून प्रत्यक्ष झाला त्यापूर्वीच झाला असं दाखवायचा ती प्रयत्न करेल. त्यासाठी ती बोटीवर आली तेव्हा बोट प्रत्यक्षात जरी तिरकी झालेली असली तरी ती स्थिर आणि सरळच होती हे भासवण्यासाठी मुद्दाम जिन्याच्या पायरीच्या मध्यावर ठसे ती उमटवेल, जेणेकरून बोट स्थिर असताना ते उमटलेत असं ती भासवेल. म्हणजे तो संध्याकाळी 7च्या सुमाराला किंवा त्यापूर्वी झालाय असं भासवेल. माझं तर डोकंच सुन्न झालंय. स्थिती 1 आणि 2 मध्ये प्रेताचं जवळचं रक्त आणि मृत्यूनंतर अर्धा तास रक्तस्राव होऊ शकतो हा डॉक्टरांचा अंदाज, आणि ही तिरकी झालेली मेणबत्ती, हे सगळं खून रात्री 9:20ला झाल्याचं दाखवत आहेत. पण मग खून व्हायच्या आधी म्हणजे संध्याकाळी 7च्या सुमाराला कायाचे बूट रक्तात माखले कसे? सर, असं तर नसेल ना की काया दुसऱ्या दिवशी बोटीवर आली असेल, तेव्हा बोट स्थिर असेल आणि तेव्हाच तिच्या बोटाला रक्त लागलं असेल आणि ती तशीच जिन्यावर गेली असेल. बोट स्थिर असल्यामुळे ठसे मध्यावर उठले. काय अंदाज आहे सौम्या तुझा? वा. अरे पण दुसऱ्या दिवसापर्यंत रक्त सुकणार नाही का? नाही, थोडंफार तरी ओलसर राहील. खुनाची वेळ ठरवायला 3 घड्याळं सक्षम आहेत: रक्त, भरती ओहोटीची वेळ आणि मेणबत्ती. या सगळ्या जिन्यावर उमटलेले ठसे बसत नाहीत, ते नक्कीच खोटे आहेत. म्हणजे कायानं त्या लॉकरमध्ये ते बूट ठेवणं याचंच द्योतक आहे की ते ठसे तिने खोटे उमटवले. कनक, मला तर वाटतंय की बुटांच्या ठशाला महत्त्व प्राप्त व्हावं आणि खुनाची वेळ चुकीची गृहीत धरली जावी म्हणून कायानं मुद्दामच लॉकरची पावती खाली पाडणं, पोलिसांच्या ते लक्षात आणून देणं हे सगळं जाणीवपूर्वक केलेलं
खिशातनं भरती ओहोटीचं वेळापत्रक काढत पाणीनी म्हणाला, हे बघ, आज रात्री 9:42ला भरती आहे आणि पहाटे 4:08 पूर्ण ओहोटी. माझ्या अंदाजानुसार बोटीचा तळ रात्री 11 वाजता जमिनीला टेकलेला असेल. 12 वाजता ती हलायला सुरुवात करेल. 1:30 वाजता ती पूर्णपणे तिरकी झालेली असेल. रात्री 12:30 ते 1:45 हा कालावधी मला तपासायचा आहे. मी पण येणार तुमच्याबरोबर, उत्साहानं सौम्या म्हणाली. नाही, बोट आहे कुठे सध्या? पोलिसांच्या ताब्यात नाही आहे. बोटीचा मालक माझा आशील असल्यामुळे त्याच्यामार्फत मी तिचा ताबा परत मिळवला आहे आणि चित्रांगद पागनीसला सांगून ठेवलं आहे की खुनाच्या दिवशी जिथे होती तिथे बरोबर त्याच जागी बोट ठेवून दे. न्यायाधीश त्या मेणबत्तीच्या प्रेमात आहेत सध्या, आणि मी बोटीवर जाऊन आल्यावर ते प्रेम वाढवू शकलो ना तर उद्याच हे प्रकरण संपवून टाकू शकतो मी, पाणीनी म्हणाला. पाणीनी पटवर्धन आणि सौम्या सोहनी दोघेही बोटक्लबवर चित्रांगद पागनीसच्या केबिनमध्ये आले. आपण ना आधी मस्त कडक कॉफी घेऊ आणि निघू, चित्रांगद पागनीस म्हणाला. मी तुम्हाला मोटर बोटनं सोडून परत यायचं आहे आणि परत 2 वाजता तुम्हाला आणायला यायचं आहे, बरोबर आहे ना? हो, अगदी बरोबर आहे. माझी साक्ष चांगली झाली का हो तुमच्या दृष्टीने? हो, चांगली झाली. रेयांश माझा चांगला मित्र आहे. त्याची ती मुलगी जळती तार आहे, चित्रांगद पागनीस म्हणाला आणि तिघेजण त्याच्या मोटार बोटीत बसले. किती वेळ लागेल? नाही, 10 मिनिटापेक्षा जास्त नाही, चित्रांगद म्हणाला. बोट जवळ आल्यावर त्यांनी त्या दोघांना वर चढायला मदत केली. मी 2 वाजता येतो हां परत. बोट हलायला लागेल तेव्हा सावधपणे उभं राहा, असं सांगून तो निघूनही गेला. पाणीनीने आपली बॅटरी लावली. थंडी पडली होती आणि प्रचंड धुकं. अंधारात खालचं पाणीही दिसत नव्हतं. पाणीनीने केबिनमधला स्टोव्ह चालू केला. त्याच्या आवाजामुळे कोणाची तरी सोबत आहे असं वाटायला लागलं आणि उष्णतासुद्धा निर्माण झाली. बोट हलायला सुरुवात झालेली नव्हती आज, पण पाण्याचा सप्प सप्प आवाज येत होता. मी आता प्रेत जिथं पडलं त्याच जागेवर झोपणार आहे, असं म्हणून पाणीनी त्या उंबऱ्याजवळ डोकं टेकून आडवा झाला. मला या सगळ्या प्रकाराची भीती वाटतेय, शहारत सौम्या म्हणाली आणि पाणीनीला बिलगली. हे बघ, मी प्रेत असणं अपेक्षित आहे आणि प्रेत रोमांस करत नाही, पाणीनी म्हणाला आणि एवढ्यात बोटीला एक हिसडा बसला. अजून मोठा हिसडा हवा माझ्या शरीराला दुसऱ्या स्थितीत आणून टाकण्यासाठी. ते ज्यावेळी होईल त्या वेळेची नोंद आपण आपल्याकडे करून घेऊ. आपली बॅटरी कुठे आहे सौम्या? टेबलवर आहे. किती वाजलेत? 1:30 वाजायला आलाय. पुढच्या काही मिनिटात सर्व चित्र स्पष्ट होईल आपल्याला. दोघेही न बोलता बसून राहिले. सौम्या पाणीनीच्या कपाळावरनं हळूवार हात फिरवत होती. पाणीनीला केव्हा तरी झोपही लागली. अचानक केबिनला मोठा हिसडा बसला. झोकांडी जाऊन सौम्या पडायच्या बेतात होती आणि पाणीनी पटवर्धनला झोपेतनं जाग आली तेव्हा तो जोरात घरंगळत जाऊन केबिनच्या उजव्या बाजूच्या भिंतीवर आदळलेला होता. थोड्या वेळानं पाणीनीच्या हसण्याचा आवाज आला. बरोबर 1:43 झाली आहेत. भरतीनंतर 4 तास 9 मिनिटं. पण हे काय ऐकू येतोय आता? सौम्यानं अचानक सावध होत विचारलं. पाणीनी बोलायचं थांबला. तो चित्रांगद पागनीस येत नसेल ना आपल्याला न्यायला? तो 2 वाजता येणार होता. अजून 15 मिनिटं आहेत. सौम्या, तू आहेस कुठे आणि बॅटरी कुठे आहे? टेबलवर ठेवली होती मी. बोटीला हिसका बसला ना तेव्हा ती पडली कुठेतरी. बोटीला पुन्हा एक हिसका बसला आणि त्याच वेळी रोईंग बोट बोटीवर आपटल्याचा आवाज आला. सर, हातात ही सळई घेऊन ठेवा, कुणीतरी येत आहे. सौम्या, केबिनमध्ये चल पटकन, पाणीनी दबक्या आवाजात म्हणाला. दोघं आत गेले. प्रकाशाचा एक झोत त्या केबिनवरनं पुढं सरकला आणि परत अंधार झाला. एका व्यक्तीचा पाय जिन्यात चढण्यासाठी उचलला गेला पण पुन्हा थांबला. जाळीचा दरवाजा पुन्हा लावल्याचा आवाज आला. डेकच्या उतारावर पावलांचे आवाज आले आणि पटकन कोणीतरी रोईंग बोटवरनं उतरून वल्ह मारल्याचा आवाज करत निघून गेल्याचं जाणवलं. पटकन बॅटरी शोध सौम्या, उताराच्या बाजूला सापडेल ती.
सौम्यानं बॅटरी शोधली, पाणिनीकडे दिली. त्यांनी त्याचा झोत वल्ह मारल्याचे आवाज येत होते त्या दिशेनं टाकला. कोण आहे तिकडे? त्यांनी जोरात आवाज दिला, पण दाट धुक्यात त्याला कोणीच दिसलं नाही. सर, त्याला आपण दिसलो नाही, आपला आवाज ऐकू आला नाही, मग तो कशाला घाबरून पळाला? स्टोला. त्यांनी जिन्यात जाण्यासाठी जाळीचा दरवाजा उघडला तेव्हा स्टोची धग त्याच्या अंगावर आली आणि त्याला समजलं की कोणीतरी आहे बोटीवर, आणि मग तो पळाला. त्यांना पुन्हा आवाज ऐकू यायला लागला. हा चित्रांगद पागनीसच्या मोटार बोटीचा आवाज आहे. ज्या ठिकाणाहून आपला अनाहूत पाहुणा गायब झालाय ना, त्याच बाजूनं तो येतोय. पाणिनीनं प्रकाशाचा झोत गोल फिरवून चित्रांगद पागनीसला आपण नेमके कुठं त्याचा इशारा केला. त्यानंतर मिनिटाभरात चित्रांगद पागनीस त्याची बोट घेऊन आला. पाणिनी आणि सौम्या मोठ्या बोटीतनं त्याच्या मोटार बोटीत बसले. पटकन चालव, आपल्याला एका रोईंग बोटीचा पाठलाग करायचा आहे. तू आलास त्याच दिशेनं गेली ती. रोईंग बोट? मी तर कोणाला भाड्यानं दिलीच नाही आहे. बरं, ते काही असो, आता आपल्याला गाठायचं आहे त्याला, एवढं महत्त्वाचं आहे. अहो, हे काम सोपं नाही आहे. पाण्यावर धुकं पसरलं आहे. टॉर्च लावला तरी तो आपल्याला दिसणार नाही, कारण ठराविक अंतराच्या पुढे झोत जाणारच नाही. बराच वेळ त्यांनी शोधाशोध केली. आता त्याच्या वल्हवण्याचा आवाजही येत नव्हता. आपल्या बोटीचं इंजिन बंद कर, म्हणजे त्याला वाटेल की आपण गेलो. मग तो पुन्हा वल्हायला लागेल आणि आपल्याला माग काढता येईल आवाजावरनं. पुन्हा त्यांनी तसे प्रयत्न केले, पण व्यर्थ. तो हुशार दिसतोय. आपण मोटार चालू करतोय ना, तेव्हा तो वल्हवतोय, आणि आपण मोटार बंद केली की तो पण थांबतोय, चित्रांगद म्हणाला. पुढे आणखीन बराच वेळ त्यांनी शोध घेतला. नाही, आता मला पोचावं लागेल, खूप उशीर झालाय. पटवर्धन, मला आश्चर्य वाटतंय, त्या बोटीवर कोण कशासाठी येईल? काय हवं असेल त्याला? त्याला तिथून काही घेऊन जायचं असेल असं वाटत नाही. आम्ही तिथे होतो हे बहुतेक त्याला कळलेलं असावं. त्याचवेळी साधारण अर्धा किलोमीटर अंतरावर आकाशातून एकदम स्फोट झाल्यासारख्या ज्वाळाच निघाल्या. थोड्या वेळानं पुन्हा मोठा आवाज झाला. जळक्या वस्तू वरतून खाली पडत राहिल्या. त्या उजेडात चित्रांगद पागनीसनं बोटक्लबचा अंदाज घेऊन आपली मोटार बोट त्या दिशेनं पिटाळली. तिघेही निशब्दपणे बसून होते. बोटक्लब येताच तिघेही उतरले. एक गाडी येताना दिसायला लागली. किती वाजलेत? 2:15. पागनीसनं उत्तर दिलं. गाडीतनं 2 पोलीस उतरले. दार न वाजवता केबिनमध्ये घुसले. सौम्या आणि पटवर्धनकडे पूर्ण दुर्लक्ष करून त्यांनी चित्रांगद पागनीसला विचारलं, कसला स्फोट झाला? ती रेयांश प्रजापतींची बोट पेटली. तू त्या बोटीत कुणाला घेऊन गेलता? चित्रांगद पागनीसनं फक्त पाणिनीकडे बघितलं. तू शपथेव सांगतो ना की ते बोटीवर होते? हो. बोटीवरून परत यायला निघाल्यावर किती वेळानं झाला स्फोट? काय 5 ते 10 मिनिटात. तुमचं चंबुगाबाळा आवरा, आपल्याला पोलीस स्टेशनात जायचं आहे. हे बघा, वेडेपणा करू नका तुम्ही. मी पाणिनी पटवर्धन आहे, वकील. मला उद्या कोर्टात हजर राहायला लागणार आहे. अरे तू पंतप्रधान का असं ना, चल स्टेशनात. हे बघा, आम्ही कोर्टात सादर करण्यासाठी एक पुरावा अभ्यासण्यासाठी प्रजापतीच्या बोटीवर गेलो होतो. एक माणूस अचानक बोट वल्हवत आला आणि गुप्तपणे प्रजापतीच्या बोटीत शिरला. त्याला आम्ही दिसलो नाही, पण काहीतरी नेण्यासाठी तो आला असावा असं आम्हाला वाटतंय. आणि आत्ता विचार केला तर तो टाईम बॉम्ब पेरण्यासाठी आला होता असं वाटतंय. आम्ही सगळे त्यातून कसं बसं वाचलोय. ना तो माणूस दिसायला कसा होता? त्याची बोट कशी होती? अहो, आम्हाला अंधारात काहीच दिसलं नाही. वकील आहे ना तुम्ही, अशी उत्तरं चालतील वय? पोलीस उपहासानं म्हणाला. ते बघा, तुम्ही पटकन तुमच्या मुख्यालयात फोन करा. तो माणूस कुठून तरी किनाऱ्याला लागेलच. सर्व किनारपट्ट्या आणि त्यावरून सुटणाऱ्या गाड्या शोधा, त्या तपासा. मला सूचना देऊ नकोय. टाईम बॉम्ब लावायला तुम्हीच गेलता तिथं. अहो, मी कशाला लावीन? मग तो माणूस तरी कशाला लावल? तेच कारण तुम्हाला पण लागू आहे. चला चला, माझ्याबरोबर तुम्ही दोघंही चला. चला निघा, पोलीस म्हणाला आणि त्या दोघांनाही पोलीस स्टेशनला घेऊन गेला. श्रोते हो, हा होता अभय बापट यांच्या ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड या कादंबरीचा 9वा भाग. या कादंबरीचा 10वा म्हणजेच शेवटचा भाग उद्या. तोपर्यंत ऐकत रहा ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड.